शहरातल्या अशोक स्तंभ भागामध्ये सिंहासनावर रूढ अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवण्यात आली। या मूर्तीला पाहण्यासाठी मोठी गर्दी होती। तब्बल 3 महिने या मूर्तीला बनवण्यासाठी लागले असून 45 फूट उंच अशी ही शिवरायांची मूर्ती आहे। भारतात एवढी मोठी मूर्ती पहिलीच असल्याचा दावा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला। आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। शिवराय केवढे तर आभाळा एवढे असं शीर्षक देत नाशिकमध्ये सगळ्यात मोठा शिवरायांचा पुतळा पाहायला मिळतोय। तर माझ्या पाठीमागे जर बघितलं तर सिंहासनावर बसलेले शिवाजी महाराजांचा हा बसलेला पुतळा सगळ्यांचा नाशिककरांचा केंद्रबिंदू ठरतोय। तब्बल 45 फूट उंच असलेला हा पुतळा नाशिकमध्ये बसवण्यात आलेला आहे। तब्बल 3 महिने हा पुतळा बनवण्यासाठी लागण्यात आलेला आहे। शिवाजी महाराज म्हणजे अखंड भारताचा अस्मितेचा विषय आहे। शिवाजी महाराज म्हणजे धर्मरक्षक म्हणून अखंड भारताचे प्रणेते आहेत। आणि आज अशोक स्तंभ मित्रमंडळ यांच्या माध्यमातून शिवजन्मोत्सव सोहळा आमचे मित्र आमचे पक्षाचे पदाधिकारी व्यंकटेश मोरे आणि सचिन मोरे यांच्या माध्यमातून इथे भव्य असा मोठा 45 फुटी शिवाजी महाराजांची प्रतिमा येथे साकारली आहे। या मूर्तीचं काम गेल्या 2.5 महिन्यापासून चालू होतं। तेव्हा मूर्तिकार हितेश पाटोळे यांनी मूर्ती बनवलेली आहे आणि भारतातली पहिली मूर्ती सिंहासनाधीश्वर का ही अखंड पूर्ण बनली आणि हिची डाय बनवलेली आहे। तर ही पूर्ण पहिले मातीची बनली आणि याच्यावर फायबरच्या डाय टाकण्यात आल्या। अशी मूर्ती ही पहिल्यांदा भारतात एवढी मोठी बनवण्यात आलेली आहे। 45 फूट एवढी मूर्ती ही सिंहासनावर असलेल्या शिवाजी महाराजांची पाहायला मिळते। नाशिकमधलं हे केंद्रबिंदू शिवरायांच्या मूर्तीचा पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाडची 24 तास नाशिक।